सुद्धा होणार आहे, मुंबईत सुद्धा होणार आहे, तुम्हाला दिसेल. तुम्ही फक्त अभियान सुरू करा. तुम्ही मिशन सुरू केले का? आम्ही सुरू केलेच. कारण नुसता मराठवाड्यात मराठा नाहीये, ही पूर्ण राज्याचा प्रश्न आहे आणि सगळी जनता परेशान आहे तुमच्यामुळं 70-75 वर्षापासून. त्यामुळे काळजी करू नका तुम्ही, सगळ्या ठिकाणाला बसवणार आहेत आम्ही तुम्हाला. पाटील, तुमच्या निवडणुकीच्या भूमिकेनंतर आपण बघू शकतो की मराठवाड्यात काही आमदारांनी आता संन्यास घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे राजकीय वारसदार त्यांनी आता जाहीर करायला सुरुवात केली. कसं बघता या भूमिकेत? काय माहित ना भाऊ आपल्याला ते कशामुळे कोण काय करतंय काय नाही. फक्त मराठ्याला त्रास दिलेला मी कधीच विसरणार नाही. महाराष्ट्र शब्द वापरलेला आहे, कधीच नाही विसरणार. होणार, हिशोब होणार. जिथं जिथं मराठ्यांना त्रास झाला, मग आरक्षण असलेला मराठा, आरक्षण नसलेला मराठा, हिशोब होणार. आता EWS मधून पोरांना जी लॉस झाला 3 महिन्यासाठी त्यांचा लॉस होईल. आम्ही नाही वाटलं होऊ देणार. पुढं त्यांचा लॉस भरून काढणार आम्ही. जे करता येईल ते करू, पण त्या EWS मधून नुकसान सरकारनं जाणून बुजून केलेल्या पोरांचा नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आणि जिथं जिथं राजकारण्यांनी माझ्या लोकांना त्रास दिला, हिशोब होणार, 100% हिशोब होणार. आताही बी रॅल्या आहेत 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. कोणचा नेता म्हणला रॅलीला जाऊ नको, मी समाजाला सांगून ठेवले मला नाव सांगायचं, हिशोब होणार त्याचा. माझ्या गोरगरीब मराठ्यांना कोणी त्रास देत नाही. मग ते ओबीसीचा असं नाही, ते मराठ्याचा असं त्रास दिला की हिशोब होणार. सुट्टी नाही. मी आहे तर तरी सुट्टी नाही. तुमचं जे आंदोलन चालू आहे आरक्षणाचं, त्याबद्दल भाजप तुमच्या विरोधात बोलते, राज ठाकरे बोलले, प्रकाश आंबेडकर यांचंही वेगवेगळे स्टेटमेंट येत आहे. परंतु शिंदे गट असतील, शिवसेना किंवा अजित पवार गट असेल, हे काही बोलत नाहीत. किंवा तुमचं जी मागणी आहे सगळ्या स्वराची, ते बी बोलावं असं वाटतं तुम्हाला. गॅजेटची मागणी आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, गॅजेटच्या संदर्भात चर्चा नाही आहे कसली. परंतु फडणवीस साहेब करते ते चुकीचं करते. माझ्या विरोधात बोलायला लावलंय, ते बोलत नाही आहेत. मला तरी असं वाटतं की त्यांचा नाविलाज झाला आहे मराठ्यांच्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा. फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. मराठ्यात मारामाऱ्या लावून द्यायचे, हे 100% डाव दिसतोय त्यांचा. आणि ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडले की आता मराठ्याच्या अंगावर जा. कारण यावेळेला शांत बसला याचा बरेच दिवस शांत आहेत. त्याचं कारण दिसतंय की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची. त्यात बरेच पक्ष आले नव्हते. बाहेर आलेले पक्ष आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे. त्या दिवशी बहुतेक छगन भुजबळला सांगितलंय मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असतं. कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत राहायचं. आता त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या बैठकीमध्ये. ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच, मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघायला लागला. कारण मराठ्याच्या अंगावर घातले. म्हणजे आता काही उदाहरणं असतात बघा, एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं. तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना. मग खोटं जर रेटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही. मग भांडण करून दूषित वातावरण करायचं, हे काम त्यांनी हातात धरलं. फडणवीसांनी मराठ्यांचं असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं. यात ते पुरते फसणार आहे. त्यांना नाही कळणार आत्ता, पण ते पुरते फसणार आहे त्याच्यात. कारण यांचे एकूण मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट जे यायला लागले. कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललंय. आमच्या देवेंद्र फडणवीसला बोलू नका. अरे तुमच्या देवेंद्र फडणवीसला आरक्षण देणं म्हणा, पटकून बुडाखाली घेऊन बसलाय देव. त्याला देणं म्हणा कोणीच बोलत नाही ना. आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कुणीच. म्हणजे तुमची मरमर कशासाठी हे समाजाच्या लक्षात आले. म्हणून समाज 4-5 दिवसापासून असा खोळून उठला की यांची मरमर, यांचं अभियान, यांचं षडयंत्र माझ्या विरोधातलं, यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी. आणि आमचं जे मिशन चाललंय मराठ्यांचे जे शांतता रॅल्या चालल्यात हे गोरगरिबांना मोठं करण्यासाठी, आरक्षण देण्यासाठी चालल्यात. त्यामुळे समाजाला फरक कळायला लागला की हे मला उघडं पाडायला लागले सगळे. समाज उघडच पडून देत नाही. करोडोना मराठा समाज एक झाला. जे मराठवाड्यात प्रश्न आहेत तेच पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत, तेच कोकणात आहेत, तेच मुंबईमध्ये आहेत, खानदेश विदर्भात तेच आहेत. शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी, त्या औद्योगिक त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कृषी विकासासाठी, त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी
मरायची वेळ आली विदर्भातल्या लोकांची. पूर्ण अडचणीत पुरते आणून यांनीच ठेवलेत. हेच फक्त निवडून निस्तर म्हणतात आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो, पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो, घेतच नाही. हे पुरतं ओळखलंय. त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात गेला. हे काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार. हे लोकसभेसारखं होणार यांचं. हे असेच झोपीत राहणार, नुसते मिशनच राबविणार आहे महाविरोधात. आणि मिशनाच्या नादानादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना, त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे. यांचे अड्डे पुरे उद्ध्वस्त होणार. पटेल, आपण उपोषण आंदोलनं केली, त्यात करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला. आता आपण म्हणतो की 29 तारखेला लढायचं का पाडायचं. समजा पाडायचा विषय आला तर आपल्या वरती राजकारणात जाऊन आपण निर्णय घ्यायचा, पण पाडायचं ठरलं तर मग आपल्याला उद्या नाही मिळेल का जे निवडून येतील त्यांच्याकडून. आपण ते 29ला ठरणार आहे ना. उभा करायचं बी होऊ शकतो. तुम्ही पाडाकडेच विचारलं, फक्त उभ्याकडे कुठं विचारलं. एखाद्या उभा बी होऊ शकते. मराठ्याचं काय, मराठी धोरणात नाहीत आता. आता मराठ्याने डोक्यात घेतलेलं यांना पाय घाल टाकायचं म्हणजे टाकायचं. काय होऊ शकतं तसं काय नसतं धोरण ते. असं आज उद्या काय होईना आज कसं सांगता यायचं. उद्याचं आज कोण सांगू शकतो काय होतंय ते. पण हिशोब यावेळेस होणार आहे. सर्वसामान्य तुटून पडले. सगळ्यांना वाटतं की एवढी संधी आहे, वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता आहे. या टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, हे सामान्याचं म्हणणं आहे. पण आता ज्याचा त्याचा विचार असतो, ज्याचे त्याचे काम करण्याची सिस्टम असते, त्याला कोणी काय करू शकत नाही. पण सध्या गोरगरिबांना संधी आहे. त्यांना वाटतं आपण मात्र सत्तेकडे जाणार आहेत आणि गेलं पाहिजे. सगळ्यांनी ही भावना जनतेची समजून घेतली पाहिजे. पक्षाची नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायऱ्या चढतो. लवकर. पाटील, काही सत्ताधारी आणि विरोधकाचे आमदारही तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. किती आमदार तुमच्या संपर्कात? चर्चा काय याची? धनाधन भेटत येतं. चर्चा काय? चर्चा म्हणजे आडुंगी झालेला खेळ. कुपटीच्या पलीकडून अर्धे, कुपटीच्या अलीकडून अर्धे. ईद चर्चा नाही, धडाधड. कालच नौका काय येऊन गेलेत. आजी माझी सध्या माझीले तराला लागलेली. आजीपेक्षा माझीले तराला लागलेली. ते आणखीन लय होणार आहे. हे जे मिशन राबायला लागले ना, मिशनाचा विषय काढला होता कोणतरी, तुम्ही मिशन राबायला लागले ते बी तिघ आहेत. आम्ही तरी एकटे आहेत. एक चाल चालतो. मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्यानं चालणार आहे. आमचं एकच चाल चालणार आहे. यांच्या 17 चाली येतात आणि सगळे तरावेकच आहेत. सगळे चोट्टेच जमा केलेत फडणवीसने. सगळे उकडे भुरटे चोट्टे करणारे, मोठाले डाके टाकणारे, असे सगळे गोळा केलेत. इशारे करणारे, कुंकड चोरी करायची काय, हे सगळे चोट्टेची टोळी एक केलेली. आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ, तो नॅशनल अध्यक्ष आहे. तो कुठंतरी परदेशात बैठक झाली एक, त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं, बोगस समितीचा अध्यक्ष. कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो. तसं आमची तरी एक वाटा चालतोय. आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे, एकाच वाटावर. आता यांचं असं आहे, यांचे 3 आहेत आणि त्यांचे 3 आहेत, 6 आहे आणि माणूस द्यायचं 1. म्हणजे हे तर आमच्याकडे येतातच आहेत, पण त्यांना तिकीट नाही दिलेलं ते आमच्याकडे येणार आहेत. आणि त्यातले 10-15 जण म्हणलेत बी. मी तुम्हाला परदेश सांगितलं ना, आपण लपून ठेवत नसतो काही. ते तर म्हणले, हा बघ मी 20 वर्ष झालं म्हणून करतो. एक जण म्हणला, नाव नाही सांगत बरं का, तुम्ही नाव विचारता तर मग खेळ पण घेता तुम्ही. ते म्हणे असा खेळ झालाय, मी 20 वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्या बारेने मला संधी होती तर आमची झाली तिघाची युती आणि ते त्यालाच द्यायचा अंदाज. मी करू काय? तुम्हाला भेटून गेले बरोबर. मी म्हणतो लई एक म्हणजे ते आमदार होणार होता ह्यावेळेस कोणतरी, नाव नाही सांगत मी तुम्हाला त्याचं, पश्चिम महाराष्ट्रातला आहे. ते म्हणे आम्ही 3 आहेत, आता 3 एकालाच देणार आहे. मी काय करू 5 वर्ष? त्याच्यापेक्षा ना मला जर तिकीट नाही दिलं ना, ते मला म्हणे तुम्ही कोणी द्या, मला द्या म्हणत नाही मी, कोणी द्या त्याला होरगडीतच म्हणे. ते गेल्याशिवाय मग पुढच्या 5 वर्षाला नंबर नाही येणार म्हणे. बघा यांची चाल. आणि ते जर डबल आलं म्हणे तर मग कायमचा पत्ता काढला मला. त्याच्यापेक्षा त्याला पाडणं आमच्यासाठी महत्वाचं. मग तुमचं इकडं आलं तरी जमतंय. म्हणजे त्यांच्यात बी काय साधा राडा नाही. आता ज्याला तिकीट नाही मिळणार ते आमच्याकडेच. मग त्यांचे 6 आहेत, त्यातल्या 2घाला मिळणार आहे, कारण त्यांचे 3 पक्ष आहेत, यांचे 3 आहेत, त्यातून एकाला मिळणार आहे. मग त्याला एकाला मिळणार म्हणलं 4 शिल्लक राहिले. ते 4 प्लस जनता यांचा सोपडा सापच होतोय. काय मिशन राबविता फडणवीस साहेब? द्या आरक्षण मराठीला, गपचीप कशाला डोकं लावता? ते तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही संधी देणार का? आमच्या जिथं उताडाला माझ्याजवळ 150 माझ्याजवळच लय मोठी. मग पंचायत पडली कुंकड काय करत
आज आजूबाजूला माझ्या रोज संघचे रोज इतके उमेदवार आहेत. एका गाडीत 7-7 उमेदवार आहेत आमजवळ. हा मग अशी एक नाही का गाडी आली त्यातले एक जण म्हणला बरं का माझ्यावर देऊन ठेवा मी येणार निवडून 100%. ते गाडीत बसतं का नाही त्यातल्या 2-3 माघारी आले ते म्हणले त्याचे महिबिले ताकद आहे बरं का. हा उगा त्याच्या गाडीत बसून आलतो मी. इथं आमचे लय मोठे तर त्यांचं ते आम्हाला साथ देणार आहेत हे तेवढंच खरं आहे. ते कदरून ते साथ देणार आहे. ते कदारले त्यांनाही वाटतं हे 3-3 पक्षाचा राडा केला आणि यांनी आम्हाला तिकीट मिळत नाहीत आणि का बदल करू नये. मी ह्या मतावर येतो. आता आपण का बदल करू नये. जर यांचे विचार पटत नसून हे एकत्र आले यांचे ह्या टोकाचे त्या टोकाचे विचार होते. समाजाने यांना निवडून का दिलं जनतेने की हे त्याचा विरोधक आहे म्हणून आणि कट्टर विरोधक आहे म्हणून. ते कट्टर विरोधक एकत्र आलेत. मतदान करणाऱ्यांनी कशासाठी केलं तर की तो मला आवडत नाही म्हणून त्याला न करता याला केलेलं आहे. का केलं तर ते कडवट विरोधक आहेत. आता कडवट कट्टर विरोधकच एकत्र आले. मतदान करणाऱ्याची गुची झाली ना यासाठी मतदान केलं म्हणे आम्ही तुम्हाला. आम्ही झालो म्हणे दुश्मन त्यांचे. पण तुम्ही एकत्र आलात त्यामुळे जनता तिथं प्रचंड नाराज आहे की हे फक्त मतदान घेऊस तरी वेगळे वेगळे लढत आहेत आणि मतदान झालं की पुन्हा एकत्र येते. हे 6 जण 6 बाजूला लढतात आणि एकदा निवडून आले मग शत्रू होती जनता. त्यामुळे यावेळेस जनतेला असं वाटतं की गोरगरिबाचं आहे ना संधी आली न लाट मारा उड्या याच्यात म्हणून सगळ्या जाती इथे एकत्र होणार आहेत. पाटील तुम्ही सगळे जाती धर्माच्या इच्छुक उमेदवाराला आवाहन करणार आहेत का की आवाहन करणार आहेत का तुम्ही की इच्छुक उमेदवाराला? सगळ्या फक्त एक ध्यानात ठेवा एकच घ्यायचा त्यातला. तयारी करीनात का तुम्ही सगळे कागदपत्र काढून ठेवा. वायाला गेले म्हणता येते समाजासाठी जाऊ द्या पण तयारी करा. 29ला जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल त्यामुळे काढून ठेवा सगळेजण. त्यातून एक ठरणारे बाकीचे वायाला गेले तरी चालतील. कोणाचा नंबर लागू शकतो त्याचा आज काही सांगू शकत नाही कुणी. आणि सगळ्या जाती धर्माचे सगळ्या 14 ते 20 या दरम्यान आम्ही ते डाटे घेणार आहेत त्यांचे. चलो धन्यवाद. दादा